अनंत काळापूर्वी जेव्हा काहीही अस्तित्वात नव्हते तेव्हाही केवळ एकच सत्य होते, निराकार, निर्गुण आणि अनंत असे ब्रह्म। हे ब्रह्म म्हणजे अंतिम वास्तविकता, सर्व अस्तित्वाचे मूळ आणि आधार, ज्यालाच आपण परब्रह्म असे संबोधतो। ते शांत, निष्क्रिय आणि पूर्णपणे एकटे होते। परंतु कालांतराने या निर्गुण ब्रह्मामध्ये एक कंपन निर्माण झाले, एक इच्छा जागृत झाली, स्वतःला व्यक्त करण्याची, अनेक रूपे धारण करण्याची। ही इच्छा म्हणजेच माया, जी ब्रह्माची एक शक्ती आहे, जी या जगात द्वैत आणि विविधतेचा भ्रम निर्माण करते। ही इच्छा प्रकटल्यानंतर त्या परब्रह्मांपासून त्रिमूर्तींची, त्रिदेवांची उत्पत्ती झाली। ब्रह्मा जे सृष्टीचे जनक आहेत, विष्णू जे सृष्टीचे पालनकर्ते आहेत आणि महादेव जे सृष्टीचे संहारक आहेत, हे तिघेही परब्रह्माचीच वेगवेगळी रूपे आहेत, अंश आहेत आणि विश्वाची निर्मिती, स्थिती आणि लय यांच्या चक्रात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। सृष्टीचे निर्माण करण्याची जबाबदारी श्री ब्रह्मदेवावर आली। श्री ब्रह्मदेवांच्याविषयी असेही मानले जाते की भगवान श्री विष्णूच्या नाभी कमलातून त्यांचा जन्म झाला आहे। ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मितीच्या कार्यास प्रारंभ केला। आपल्या वाणीतून त्यांनी 4 वेदांची निर्मिती केली। वेद म्हणजे ज्ञात करून घेणे। वेदांतून विविध विषयांचे ज्ञान मिळते। मनुष्याला आदर्श जीवन जगण्यासाठी वेद पुराणांचा अभ्यास करणे गरजेचे आहे। शिवाय त्यांनी मानसपुत्र निर्माण केले। हे ते महान ऋषी होते जे आपल्या केवळ इच्छेने उत्पन्न झाले आणि ज्यांनी पुढे सृष्टीच्या विकासास मदत केली। यानंतर ब्रह्मदेवांनी आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांची निर्मिती केली। या मूलभूत तत्वांच्या संयोगातूनच पुढे संपूर्ण भौतिक जगाची रचना झाली। त्यांनी दिशा, काल आणि तिन्ही लोकांची निर्मिती केली। ब्रह्मदेवाने वनस्पती, पशुपक्षी निर्माण केले। प्रत्येक जीवामध्ये चेतना आणि बुद्धीचा अंश टाकला। मनुष्याची निर्मिती ही त्यांची सर्वश्रेष्ठ निर्मिती मानली जाते, कारण मनुष्यास विचार करण्याची, ज्ञानार्जन करण्याची आणि आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता देण्यात आली आहे। ब्रह्मदेवांनी यज्ञ आणि इतर धार्मिक विधींची रचना केली, ज्यामुळे मनुष्य देवांबरोबर आणि निसर्गाबरोबर हार्मोनियस संबंध ठेवू शकेल। ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही सृष्टी केवळ भौतिक जग नाही, तर यामध्ये स्वर्गातील देव, गंधर्व, यक्ष, तसेच दैत्य, दानव आणि इतर अनेक प्रकारच्या जीवांचा समावेश आहे। प्रत्येक सृष्टीची रचना करताना अनेक अडचणीही आल्या। अनेकदा पाताळ लोकातील दैत्य आणि नकारात्मक शक्ती सृष्टीमध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत। अशा वेळी भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांनी वेगवेगळे अवतार धारण करून या नकारात्मक शक्तींचा सर्वनाश केला आणि सृष्टीचे संतुलन राखले। ब्रह्मदेवांनी काळाची युगे, मन्वंतर आणि कल्प अशी विभागणी केली। एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, जो अब्जावधी वर्षांचा असतो। कल्पाच्या शेवटी संपूर्ण सृष्टी त्या एकमेव परब्रह्मात विलीन होते आणि त्यानंतर पुन्हा नवीन कल्पाची सुरुवात होते। हे सृष्टीचे चक्र अनादी काळापासून चालत आले आहे आणि अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे। या प्रकारे भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दिव्य शक्तीने आणि इच्छेने या विश्वाची निर्मिती केली। त्यांची ही निर्मिती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि अद्भुत प्रक्रिया आहे, जी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे। ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता मानले जाते आणि त्यांची पूजा अनेक प्रकारे केली जाते। ब्रह्मदेवाचे कार्य केवळ सृष्टी निर्माण करणे नव्हते, तर त्यांनी या सृष्टीला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी नियम आणि व्यवस्था देखील निर्माण केली। त्यांनी धर्म, कर्म आणि मोक्ष यांसारख्या संकल्पनांची स्थापना केली, ज्यामुळे मनुष्य आपल्या जीवनाचा अर्थ आणि अंतिम ध्येय समजू शकेल। अशा प्रकारे हिंदू धर्मातील कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने आपल्या संकल्पशक्तीने आणि दिव्य ज्ञानाने या अद्भुत विश्वाची रचना केली, ज्यामध्ये आपण सर्वजण जीवन जगत आहोत।